जेवणाची व्यवस्था केली, त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली। माझ्या शेतात 500 लोक मुक्कामी होते त्या दिवशी त्या ठिकाणी। आमचं त्या रामगावन यांच्या शेताच्या रोडलाच माझं हॉटेल व्यवसाय आहे। सगळ्या ठिकाणी आमच्या सर्व समाजाने या ठिकाणी सहकार्य केलं, ओबीसी समाजाने। ह्या ठिकाणी मराठा समाजाला आजही आमची ओबीसी समाजाची मागणी की त्यांना सेपरेट आरक्षण द्या, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण द्या, पण आमच्यातून द्या हा हट्ट असं का? तर त्याच पद्धतीने इकडे आणखी काही साखळी उपोषणाचं आयोजन आपल्याकडनं करण्यात आलं आहे का? आता या ठिकाणी आमच्या वडीगोद्री पंचक्रोशीतील आता 50 ते 60 गावाचं साखळी उपोषण वडीगोद्री या ठिकाणी सुरू आहे। आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या ओबीसी समाज, ज्या ठिकाणी आमच्या ओबीसी समाजाचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी ते सुरू आहे। पण ज्या ठिकाणी ओबीसी समाजाचे काही छोटे घरं आहेत, 2 घरं 4 घरं आहेत, त्या ठिकाणी हा प्रस्थापित समाज त्यांच्यावर थोडी बळजबरी करतो। मग त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच आम्ही वडीगोद्री या ठिकाणी ह्या पंचक्रोशीमध्ये वडीगोद्री हे ओबीसीचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि या ओबीसीच्या हक्कासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठीच या ठिकाणी आम्ही आमचं आरक्षण बचाव उपोषण वडीगोद्री या ठिकाणी ठेवलेलं आहे। या ठिकाणी छोट्या छोट्या गावामध्ये जिथं आमच्या ओबीसीची संख्या कमी आहे तिथं हा प्रस्थापित समाज दडपशाही करतो। का गेलास तू त्यांच्या सभेला का गेलास, अशा पद्धतीने आमच्या समाज बांधवावर अन्याय होतो। त्यामुळं त्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना आमचं समर्थन देण्यासाठी हे आमचं ओबीसी समाज हा गावगाड्यातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। आणि आमच्या प्रत्येक ह्या 10 खेड्यामध्ये ओबीसी सरपंच असून, ओबीसी समाज असून पूर्ण आंतरवेली सराटीच्या बांधवांना, मराठा समाजाला आमच्या समाजाने मदत केली, पाणी दिलं। आमच्या गावामध्ये लाईट नसून सगळ्यांनी पाणी दिलं, जेवणाची व्यवस्था केली, त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली। माझ्या शेतात 500 लोक मुक्कामी होते त्या दिवशी त्या ठिकाणी। आमचं त्या रामगावन यांच्या शेताच्या रोडलाच माझं हॉटेल व्यवसाय आहे। सगळ्या ठिकाणी आमच्या सर्व समाजाने या ठिकाणी सहकार्य केलं, ओबीसी समाजाने। पण आता आमचं जेव्हा आम्ही हक्काचं या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न करतोय तर त्यांना विरोध हा का होतं हेच आम्हाला समजण्यात। आता माझा एक मित्र आहे, आम्ही जवळचे मित्र आहोत। माझं काल या ठिकाणी भाषण झालं, तो व्हिडिओ थोडा व्हायरल झाला, तर माझ्या मित्रांनी फेसबुक पोस्ट केली की बाबा हे आमचे मित्र आता जर विरोध करीत असेल तर आम्हाला मराठावादी व्हावं लागेल, पण आम्ही कधी ओबीसीवादी होऊन आमच्या मित्राला किंवा आमच्या नाही। ह्या ठिकाणी आम्हाला त्रास, आमच्या गावामध्ये आमचं ओबीसी समाज जास्त असल्यामुळे आम्हाला इथे त्रास नाही होत, पण इतरत्र ठिकाणी ज्या ठिकाणी 2-4 घर आमचे ओबीसीचे आहेत त्या ठिकाणी प्रस्थापितांकडून आमच्या समाजाला त्रास होतो, हे 100%। जातीपेक्षा ओबीसी दिसला की आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो। आमच्या जालना जिल्हा परिषदचा एक शिक्षक आहे ईश्वर गाडेकर म्हणून सर, तो शिक्षकाने एक फेसबुक पोस्ट केली, आमच्या ओबीसी समाजाची सभा होती त्या ठिकाणी येण्यासाठी अंबड या ठिकाणी, तर त्या सभेला पोस्ट केली म्हणून आज आमच्या इकडच्या जातीवादी लोकांनी त्याच्यावर कारवाई केली। आणि तुम्हाला आम्ही असे 50 लोक दाखवतो की त्यांनी मराठा समाजाची पोस्ट केली, फेसबुकला केली, आतापर्यंत कुठेही केली, पण त्यांच्यावर कुठलीच कारवाई नाही। मग हा अन्याय नाही का ओबीसीवर? ह्या ठिकाणी मराठा समाजाला आजही आमची ओबीसी समाजाची मागणी की त्यांना सेपरेट आरक्षण द्या, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण द्या, पण आमच्यातून द्या हा हट्ट असं का? आणि राजकीय आरक्षणासाठीच हा त्यांचा डाव आहे। त्यांना शैक्षणिक आरक्षणासाठी पूर्ण ओबीसी समाज ईडब्ल्यूएस हो आहे ना, त्यांना शिक्षणासाठी जे आरक्षण पाहिजे ना तर ते तुमच्या मुलासाठी तुम्ही 100% घ्या, ओबीसी समाज तुमच्या पाठीशी। पण राजकीय आरक्षणाचा डाव आहे, त्यामुळंच हे सर्व चालू आहे अशी आमची या ठिकाणी। आमच्या इथं स्थानिक राजकारण असं आहे की आमच्या ठिकाणी आमचे देवदास अण्णा खटके ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते, ओबीसी समाजाला जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष सुटलं तर यांनी 96 कुळी मराठा महिला आमची भगिनी त्या ठिकाणी तिथं ओबीसी म्हणून अध्यक्ष बसवली, पण त्या ठिकाणी आमची भगिनी तिथं जमली नाही का स्थानिक आमदाराला? हा आमचा या ठिकाणी मुद्दा आहे की राजकीय आरक्षणात आम्हाला कुठंतरी आता वाटा मिळतोय, त्याच्यासाठी आमचे मुलं पुढं जातात, तर ह्यांच्या सुरुवातीला ही मागणी मराठवाड्यापुरती होती, आता संपूर्ण महाराष्ट्रात ही मागणी होती। हो, संपूर्ण महाराष्ट्रात तर यांनी अगोदर सुरुवात 123 गावापासून केली, 123 गावं मराठ्याला कुणबी सरपटी द्या अशी मागणी केली। पण ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की आता सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना हे आरक्षण द्या असं म्हणतायत। तुम्ही सांगा, कुणबी आणि 96 कुळी मराठा हे प्रत्येक वेळेस वेगळे आहेत असं दाखवतात आणि आता म्हणतात की आम्ही सगळे एकच आहे। आता तुम्ही सांगा, यांच्यामध्ये विवाह करताना कुठल्या पद्धतीने हे बघितलं जातं हे आपल्याला सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रालाच माहिती, पण आता राजकीय आणि शैक्षणिक आरक्षण घ्यायचं म्हणून तुम्ही स्वतःला कुणबी म्हणून घेता आणि इकडं पाटील लावता, मराठा लावता, मग तेव्हा तुम्ही कुणबी नाहीत का? असे असंख्य मुद्दे सध्या इकडे उपस्थित केले जातात। आरक्षण मिळावं, वेगळं आरक्षण मिळावं असं आरक्षण बचाव मोहिमेअंतर्गत इथले उपोषणकर्ते सांगतात, स्थानिक नागरिक सांगतात। आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते मंडळी की मराठा आरक्षण मिळावं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या लढ्यासाठी
याच गावातले असंख्य नागरिक त्या लढ्यामध्ये सामील होते. तिथे मग दादांनी आपल्याला सांगितलं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही काम केलं. तिकडे आम्ही हॉटेलमध्ये त्यांची हॉटेल आहे, त्यांच्या हॉटेलमध्ये तिकडे असंख्य लोक थांबलेली होती. त्यांच्या शेतामध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास 5,000 मराठा बांधव हे थांबलेले होते. आजही आम्ही गावगाड्यात राहत असताना मराठा आणि ओबीसी आज हा भेदभाव कधी करत नाहीत, भाऊ भाऊ म्हणून राहतो. आणि हीच गोष्ट मनोज जरांगे पाटील देखील आपल्या प्रत्येक सभेमधनं सांगत असतात की आजही आम्ही गावगाड्यात राहत असताना कधीच कुठला भेद आम्ही ठेवत नाहीत, भाऊ भाऊ म्हणून आम्ही गावामध्ये राहतो. तर म्हणजे या अशा सगळ्या पद्धतीनं आपण इकडे आज ही माहिती जमा करण्याचा किंवा यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आणि जो मुद्दा आपण उपस्थित केला की जे ओबीसी समाजातील बांधव आहेत तेच मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी सामील होते, परंतु आता ज्या पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे यांनी आपली भूमिका बदलली आहे आणि त्यामुळे आता या पद्धतीने इकडे विरोध हा आपल्याला बघायला मिळतो आहे.